नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. दररोज एका नवीन सखीला घेऊन आम्ही आपल्या भेटीला येत असतो. उद्देश इतकाच की या सखीपासून प्रेरणा घेत आपल्यामध्ये दडलेल्या सुप्त गुणांचा विकास व्हावा. याच मालेत आज आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर उर्मिला रवींद्र क्षीरसागर यांना. डॉक्टर उर्मिला रवींद्र क्षीरसागर MBBS आहेत आणि सायकॉलॉजीमध्ये त्यांनी MA केलेलं आहे. निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या त्या सचिव आहेत आणि गेली 25 वर्ष नागपूर जवळील आसपासच्या गावातील महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकतेनं काम करतायत. नागपूरमध्ये रामाश्रय केअर सेंटर आणि मनोद्यानच्या माध्यमातून सामाजिक आणि मानसिक आरोग्याबाबत अतिशय जागरूक आहेत आणि त्यासाठी सतत काम करतायत. गेली 17 वर्ष स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनमध्ये पूर्णकालीन कार्यकर्ता म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं आहे. आज मनोद्यान, रामाश्रय केअर सेंटर आणि एकूणच निरामय याच्या माध्यमातून एक पाऊल अजून पुढे आपण काय करणार आहोत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपण भेटणार आहोत डॉक्टर उर्मिला रवींद्र क्षीरसागर यांना. नमस्कार उर्मिला ताई. नमस्कार. आमच्या सखी सह्याद्री या कार्यक्रमात तुमचं हार्दिक स्वागत. तुमचा एकूणच जो सामाजिकतेचा वसा तुम्ही घेतला आहे आणि पुढे चालवताय त्याबद्दल तुमचं खूप मनापासून अभिनंदन आणि तुमच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतच मी तुम्हाला आज तुमच्याशी गप्पा मारणार आहे आणि आमच्या सख्यांपर्यंत तुमच्या मनातल्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. मुळातच निरामय, आपण थेट आपल्या विषयाकडे येऊया. निरामयची आवश्यकता का भासली? निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था याची आवश्यकता का भासली असं वाटतं तुम्हाला? गावांमध्ये काम करताना असं लक्षात आलं की आजारी पडणं हे आपलं काम आहे आणि बरं करणं हे डॉक्टरांचं आहे, अशी एक मानसिकता लक्षात आली. पण मुळात जर आजारच नाही झाले तर एक निरामय आयुष्य माणसाला जगता येईल. आणि सर्वांगीण स्वास्थ्य याची परिभाषा अशी आहे जी WHO सांगितली आहे की संपूर्ण शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वस्थता. तर तो एक प्रवास म्हणजेच निरामय. तर या दृष्टीने सर्व आयाम याच्यावर काम करणं आणि त्या परिस्थितीची गरज काय आहे, आरोग्यासाठी आपण काय काय करू शकतो आणि तेही लोकसहभागातनं, असे वेगवेगळे उद्देश घेऊन निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेची स्थापना झाली आहे. आजपासून 25 वर्ष मागे आपण आता थोडंसं जाणार आहोत. जेव्हा तुम्ही खापरी जवळच्या स्वामी विवेकानंद मिशन मध्ये गेलात काम करायला, तेव्हाची परिस्थिती कशी होती भोवतालची, आजूबाजूची? जेव्हा मी स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनमध्ये बाह्यरुग्ण विभाग, जो मुख्यतः स्त्री रोगांबद्दलचा होता आणि बाळंतपणाची जबाबदारी घेतली, तर तेव्हा असं लक्षात आलं की कितीतरी गरोदर महिलांची 9 महिन्यापर्यंत तपासणी झालेली नसायची आणि धनुर्वाताचं इंजेक्शन नाही, गोळ्या घेतलेल्या नाहीत, त्यामुळे अशक्त, वजनातही जास्त वाढ झालेली नाही, कमी वजनाची मुलं व्हायची. आणि मग असं मनात आलं की ह्याची कारणं काय आहेत, गावातली परिस्थिती काय आहे, हे आपण प्रत्यक्ष गावात जाऊन पाहावं. आणि मग तिथे गेल्यावर असं लक्षात आलं की त्यांना दळणवळणाची साधनं अपुरी आहेत, नवऱ्याचं लक्ष नाही आहे, सासूच्या धाकामध्ये ती सून वाढते आहे आणि आमच्या वेळेला तर घरी बाळंतपणं व्हायची, आता कशाला जायला पाहिजे दवाखान्यात, असं सगळं होतं. खूप अंधश्रद्धा, गैरसमज होते. आणि ही सगळी परिस्थिती, अस्वच्छता, आहारात सदोष सगळं होतं, उपलब्ध पण नसायचं आणि असलं तरी माहिती नव्हती, अज्ञान होतं सगळं. तर म्हणून मग हे सगळं काम गावामध्ये करावं अशी इच्छा झाली. पण याचं मूळ कुठे आहे? म्हणजे मला थोडंसं तुम्हाला तुमच्या लहानपणाकडे न्यायचंय. तुम्ही कुठल्या आहात मूळच्या? मी कल्याणची आहे, मुंबई. मग आणि शिक्षण माझं ग्रँड मेडिकल कॉलेज म्हणजे जे हॉस्पिटल इथे मुंबईत झालं. मग लहानपणी घरामध्ये असं सामाजिक वातावरण होतं का? हो, कायमच होतं. म्हणजे जरी माझे बाबा राजकारणात होते पण त्याचबरोबर कल्याण डोंबिवली परिसरामध्ये त्यांनी पुष्कळ सामाजिक काम केलं होतं. बाबांचं नाव काय? राम कापसे. राम कापसे. मग तर घरात सततच एक वेगळंच वातावरण असेल सामाजिक. तर केव्हा असं मनात आलं की आपण असा सामाजिकतेचा ध्यास घेतला पाहिजे आणि काम केलं पाहिजे, असं लहानपणचं आठवतं का काही तुम्हाला? मी जेव्हा लहान होते तेव्हा एकतर विकास आमटे आणि भारतीवहिनी आमटे त्यांच्याबद्दलचाही लेख वाचला होता आणि ज्यांना मॅक्सेसे पुरस्कार मिळाला होता, रजनीकांत आरोळे आणि मेबल आरोळे, ज्यांनी जामखेड परिसरामध्ये काम केलं होतं, तर ते मी सगळं शाळेत असतानाच वाचलं होतं. आणि त्या आरोळेंचा तर मुलगा पण त्यात सगळ्या वस्तीत वाढला होता. त्यामुळे माझं तेव्हापासून स्वप्न होतं की आपण डॉक्टर व्हायचं आणि अशाच पद्धतीने सेवा कार्य करायचं. आणि मग लग्न होऊन तुम्ही नागपूरला आलात? हो. नागपूरमध्ये मग कसं तुमचं एकंदर घरचं वातावरण कसं होतं? नागपूरमधले लोक? आमच्या घरात तर सगळा सेवाभावच होता. म्हणजे मुळात आमचं ठरवून जरी लग्न झालं आहे पण मला आठवतंय की
स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनमध्ये मी जातो एवढ्या एका वाक्यावर मी डॉक्टर रवींद्रना हो म्हटलं होतं. आणि तेव्हाच म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांची पण चर्चा झाली होती की मला सेवा कार्याची आवड आहे आणि त्यांनी पण हे म्हटलं होतं की सेवा हीच म्हणजे देवपूजा आहे, त्यामुळे तुमच्या सगळ्या योजनांमध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि म्हणून मग स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनमध्ये आम्ही सगळे राहायला गेलो होतो एकत्र, सगळी फॅमिली पूर्ण तिकडे हो. खापरी. माधवनगरचं घर सोडून सासू सासरे आते सासूबाई मुलं आम्ही दोघं असे आम्ही सगळे तिथे राहायला गेलो 1996 साली. मगाशी तुम्ही सांगितलं तेव्हाची तिथली परिस्थिती खूपच भीषण होती. म्हणजे नागपूरसारख्या मोठ्या शहरामध्ये आपण राहत असताना सुद्धा अजून आजूबाजूला इतका सगळा भीषण एकंदर सगळा हा परिसर आहे किंवा सामाजिक परिस्थिती इतकी भीषण आहे. मग त्यातनं वाट काढायला नेमकी कशी सुरुवात केली? म्हणजे प्रॅक्टिस सुरूच होती तुमची, पण त्याच्या पलीकडे सामाजिकतेकडे तुम्ही काय काय सुरुवात केली, कशी सुरुवात केली? जसं म्हणजे मिशनच्या ओपीडीत आणि डिलिव्हरी वगैरे हे सगळं काम करताना मी बाजूच्या गावामध्ये गेले होते, म्हणजे जे खापरी गाव आहे. तेव्हा नवीन डॉक्टर आली आहे राहायला म्हणून मला घरी बोलावलं होतं एका. तर बंगला होता, पण मला तिथे असं जाणवलं की आजी आणि नातवंड बसली होती आणि आजीने मला म्हटलं की खायला देते काही फराळाचं. तर तिने म्हणजे तिच्या साडीच्या फॉलचा भाग त्यांनी ताटली पुसली आणि ते खायला दिलं. तर माझ्या असं लक्षात आलं की खापरी म्हणजे खरं तर नागपूर तिथे संपतं, पण नागपूरची जी काही संस्कृती आहे की ज्याच्यात स्वच्छता याला खूप महत्व आहे, पण जे पहिलंच गाव आहे खापरी तिथे ह्या जाणीवाच नाही आहेत, म्हणजे पैशानी नाही आहेत त्या जाणीवा, पण इतकं अज्ञान आहे आणि त्याच्यात त्यांना त्यामुळे काही चूकही वाटत नव्हतं. पण तेव्हाच मला 1996 साली हे पहिल्यांदा मनात आलं की फक्त दवाखान्यात बसून आपल्याला औषधं द्यायची नाही आहेत. आणि खरं तर नागपूर सोडून तिथे जाण्यामागेही तोच उद्देश होता, कारण लग्न आमचं 90 साली झालं, तर 6 वर्ष त्रिमूर्तीनगर भागात आमच्या दोघांची वैद्यकीय प्रॅक्टिस होती, पण मन नाही तिथे रमायचं. आणि संधी मिळाली की मिशनमध्ये जाणं सुरूच केलं होतं. पण मग तिथे गेल्यावर असं वाटायचं की ही आपली जागा आहे, हीच आपली कर्मभूमी व्हायला पाहिजे आहे. आणि मग ते 2 मुलंही झाली तिथे, तोपर्यंत आमच्यासाठी निवास व्यवस्था झाली आणि मग आम्ही सगळेजण तिथे राहायला लागलो. आणि मग हे म्हणजे त्या महिलेचा जो तुम्ही आता हे सांगितला तिथपासून मग तुम्ही स्वच्छता लोकांना शिकवणं हे कसं सुरू केलं? त्याच्यात पहिल्यांदा आम्ही असं केलं की आधी तर मलाच सगळं शिकणं आवश्यक होतं की कोणत्या भाषेत हे सांगायचं. तर त्यामुळे आरोग्य शिक्षण कसं द्यायचं, त्याची वेगवेगळी माध्यमं याचा मी आधी अभ्यास केला. म्हणजे कसं आहे की कोणाला भाषण ऐकायला नाही आवडत, ग्रामीण भागामध्ये तर अटेन्शन स्पॅनच अगदी कमी होता. तर मग त्याच्यात आपण आकर्षक पद्धतीने कसं सांगू शकू, मग गाणी गोष्टी पथनाट्य हे सगळं मी केलं. आणि सुदैवाने तिथे आधी आम्ही नर्सिंग स्कूल सुरू केलं होतं, त्यामुळे त्या विद्यार्थिनी माझ्यासोबत होत्या. मग त्यांच्या माध्यमातून आम्ही हे सगळं बसवणं सुरू केलं. म्हणजे स्तनपान सप्ताह, मग त्याच्यात नागपूरमध्येही आम्ही यायचो, तर तिथे मग काहीतरी पथनाट्य बसवून यायचं, त्याची स्पर्धा असायची. मग यातनं हळूहळू माहीत झालं की आजच्या समस्या काय आहेत आणि आपण ते समाजापर्यंत सोप्या भाषेत की जे त्यांना लक्षात पण राहील ते कसं करावं. तर हा अभ्यास करत मग पहिल्यांदा कोणती गावं आपल्या आजूबाजूला आहेत, तिथली परिस्थिती कशी आहे, त्याचा सर्वे आम्ही सुरू केला. आणि मग 1999 साली निर्णय घेतला की आम्ही 33 गावांचा सर्वे केला होता, त्यातली गरजू 6 गावं निवडली की जी आमच्या 10 किलोमीटर परिघामध्ये होती. आणि मग तिथे आठवड्यातनं एक दिवस जाणं सुरू केलं. आणि त्या सर्वेमधनं जे आमच्या लक्षात आलं की परिस्थिती काय आहे, म्हणजे एक उदाहरण सांगते मी की साधारणतः मजुरांना 400 रुपये आठवड्याचे मिळायचे, म्हणजे पुरुषाचे 250 रुपये असायचे आणि 150 रुपये महिलेला मिळायचे. पण त्यामधनं त्या काय घेतात, म्हणजे आठवड्यातनं एकदाच किराणा बाजाराच्या इथून आणला जायचा, तर भाजी किराणा वैद्यकीय सुविधा या सगळ्याचा खर्च 400 रुपयात बसवला जायचा. पण त्यातही व्यसनं असायची, मांसाहार असायचा, मग 200-250 रुपये त्यात गेले की उरलेलं काय. म्हणजे काही घरांमध्ये तर मी मिरचीची भाजी आणि पोळी असं खाल्लेलं पाहिलेलं आहे, वरणाचा तर अभावच असायचा, खिचडी तर नाहीच, असं सगळं अशी परिस्थिती पाहिल्यावर मग त्यांचे गैरसमज पण लक्षात आले. आणि त्यामधनं मग सर्व पद्धतीने आपण काम सुरू करायला पाहिजे असं लक्षात आलं.
आणि त्या दिशेने तुमचं एक पाऊल अजून सुरू एक पाऊल पुढे झालं. टाकायला आणि त्याचा सुरुवात. मला फायदा हा झाला की पहिल्यांदा तर शहरातनं आली आहे महिला, हो. म्हणून मग थोडीशी हेटाळणी व्हायची. म्हणजे हो. महिलाच मला म्हणायच्या, तू काय शहरातनं आली आहे, तू काय आम्हाला काजू किसमिस खायला सांगणार आहे का, आम्ही कुठून आणणार आहे. पण मग तिथे मी जाहीरपणे हे सांगू शकायचे की तुम्हीच ही उत्तरं दिली आहेत आणि सर्व गावांमध्ये हीच परिस्थिती आहे. याचा अर्थ या समाजाची ती परिस्थिती आहे आणि त्यामध्ये तुम्हीच बदल करू शकता. आम्ही बाहेरून येऊन काही देऊ शकणार नाहीये जास्त, पण तुमच्या विचारात जर तुम्ही असा बदल केला, म्हणजे तुम्ही 40 रुपयाची जर साखर आणता ती थोडीशी कमी करा ना. साखर, चहा आणि तेल ह्याच्याच मध्ये जास्त पैसे जायचे, कारण 2 लिटर तेल हे एका आठवड्याला लागायचं बऱ्याच वेळेला त्यांना. तेल वाहत असायचं, पण मग तेवढ्यामध्येच तुम्ही डाळ घ्या ना, जेव्हा 40 रुपये किलो होती. वाटाण्याची डाळ तर मला आठवते 30-32 रुपयाला मिळायची. आणि काही महिला खूप हुशार होत्या. म्हणजे एक अगदी मला गरीब आणि दारुड्या नवऱ्याची बायको आठवते आहे, जी अशिक्षित होती, पण तिने मला उत्तर अशी दिली होती की माझा नवरा बाकी काही देत नाही, पण तो जंगलामधनं ससे मारून आणतो, तर मी ते शिजवते, म्हणजे तेवढा त्यांना प्रोटीनचा पुरवठा होऊन जातो. आणि म्हणे मी बाजारातनं वाटाण्याची डाळ आणते, मग कोणत्याही भाजीत मी ती घालते. बाकी वरणाला माझ्याजवळ पैसे नसतात, पण तेवढं तरी माझ्या आहारात येतं. आणि स्वच्छतेच्या जाणीवा तिला होत्या. मग मला तरी नेहमी असं वाटतं की मी नाही गावकऱ्यांना शिकवलं, अशा काही गावकऱ्यांनीच मला शिकवलं आहे. त्याचं अजून एक उदाहरण मला आठवलं की आम्ही सगळीकडे आहाराबद्दल जशी माहिती सांगणं सुरू केलं, तर काय बनवलेलं उत्तम आहे हे त्यांना लक्षात आलं. म्हणजे जसं आता रव्यापेक्षा कणिक चांगली, साखरेपेक्षा गूळ चांगला आणि डाळीचा वापर करायला पाहिजे. मग आम्ही तेव्हा पोषाहार सप्ताहामध्ये स्पर्धा ठेवली होती की लाल भोपळ्याचे पदार्थ, आणि ते महिलांनी करून यायचं आणि त्यांना आम्ही पहिला दुसरं बक्षीस देऊ. एक झोपडीत राहणारी महिला, छोट्या मुलाची आई, आणि तिने काय केलं, कोवळं म्हणजे लाल भोपळा शिजवला, त्याच्यामध्ये गूळ घातला, मुलासाठी वरण शिजवलं होतं. तिला तेवढं आठवत होतं की मॅडमनी डाळ खायला सांगितली, म्हणून मग ते साधं वरण त्यात घोटलं. खोबरं होतं तिच्याकडे, ते त्याच्यात टाकलं आणि गूळ टाकला. तर तिला आम्ही पहिलं बक्षीस दिलं की एका झोपडीत राहणाऱ्या महिलेला जर हे सुचू शकतं, आणि ती शाळा नाही शिकली, पण तिने आम्ही सांगितलेलं ऐकलं आणि तिच्या विचारात बदल करून तिने कृतीत पण ते आणलं. तर अशा खूप महिलांनी मला शिकवलं. म्हणजे मुळात त्यांच्यामध्ये ते शिकून घेण्याची इच्छा आहे, त्यांच्यापर्यंत आपण पोचलं पाहिजे, त्यांना एक चांगली दिशा दाखवली. कारण कुठली पण भारतीय महिला घ्या, भारतीय स्त्री घ्या, जी कुटुंबासाठी सगळं तन मन धन अर्पण करत असते, आणि अशा वेळेला तिला जर असा कोणी योग्य सल्ला दिला जो तुम्ही दिलात, तर ती खरंच आपल्या कुटुंबासाठी उभी राहू शकते. पण अशा खूप सरकारी यंत्रणा पण आहेत की ज्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. मग त्या या गावामध्ये अशा व्यवस्थित पोचायच्या का? म्हणजे तुम्ही त्या काळातली, मी विचारते तुम्हाला. त्या काळातली परिस्थिती फार वाईट होती. म्हणजे एक तर सगळ्या सुविधा पण नव्हत्या, आणि प्रशिक्षण देणं किंवा ते करवून घेणं हे पण नव्हतं. कारण मला असं दिसायचं की स्टाफ राहायचाच नाही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, आणि त्यांच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं, म्हणजे वरच्या अधिकाऱ्यांचं पण. त्यामुळे कसंही चालू होतं, आणि सोबत सोबत साधनं पण अपुरी होती, पण समाजाचा पण पाठिंबा नव्हता. म्हणजे दोन्हीकडनंही गडबड सगळी होती. मग आम्हाला हळूहळू जशी ओळख झाली की तिथे सब सेंटरची सिस्टर एखादी खूप प्रामाणिक काम करायची, राहायची पण तिथे, पण मग त्यांची जी समस्या होती की आम्ही गरोदर महिलेला गोळ्या देतो लोहाच्या, पण त्या महिला फेकून देतात, मग ह्याच्यासाठी काय करायचं. तर मग आम्ही त्यांना सोबत घेतलं आणि गरोदर महिलांची डोहाळ जेवणं सुरू केली. आणि मला हे लक्षात आलं की भाषणापेक्षा आपण अशीच माध्यमं वापरावी की म्हणजे सांस्कृतिक वातावरण करून मग त्यामधनं लोकसहभाग अधिक घ्यायचा. तर आश्चर्य सांगते मी तुम्हाला की आमच्याकडे काही जास्त पैसा नव्हता, पण आम्ही त्याच गोळ्या सिस्टरला सांगून की तुझ्याकडनं घेऊन ती फेकते ना, मग त्याच गोळ्या आपण डोहाळ जेवणात देऊ आणि नेमाने आम्ही दर आठवड्याला पाठपुरावा करू. तर खरंच त्या महिला खायला लागल्या. खरं म्हणजे गरजेप्रमाणे, बदलत्या सामाजिक परिस्थितीप्रमाणे अगदी हलकी हलकी वळणं घेत यांचा प्रवास सुरू केला आणि एक एक पाऊल अजून पुढे टाकायला सुरुवात केली. हे पुढचं पाऊल नक्की काय असणार आहे ते आपण या गप्पांच्या दरम्यान जाणून घेणारच आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. डॉक्टर उर्मिला क्षीरसागर यांच्याशी आपण गप्पा मारतोय आणि आपला विषय आहे एक पाऊल अजून.
उर्मिलाताई, पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं या गप्पांमध्ये. आणि आपण बोलत होतो की महिलांना सुशिक्षित करणं तुमचं सुरू होतं, जरी त्यांचं शालेय शिक्षण झालं नसेल. आणखी असे कुठले कुठले फॅक्टर्स आहेत ज्याच्यावर तुम्ही काम केलं या दरम्यान? आहार, स्वच्छता याच्यावर तर खूप लक्ष केंद्रित करावंच लागलं. पण तेव्हा घरी बाळंतपणं व्हायची, 2 मुलांमध्ये अंतर नसायचं, त्यामुळे कुटुंब नियोजनाची साधनं आणि त्यातही सुरक्षित मातृत्व, म्हणजे गरोदरपणात कशी काळजी घ्यायला पाहिजे, गोळ्या औषधं बाकी काळजी कशी घ्यायची, आहार काय ठेवायला पाहिजे, असं करत करत बाळंतपणाची तयारी कशी करायची. कारण पहिल्या काही वर्षात तर असं झालं आहे की सुती कपडा नसायचा, महिला कपडे स्वतःचेही नाही आणायचे आणि बाळाचे पण नाही आणायचे. त्यामुळे या सगळ्या जाणीवा त्यांच्यामध्ये केल्या. आणि दळणवळणाची साधनं अपुरी असल्यामुळे तरी पण जर घरी बाळंतपण झालं तर कोणी करायचं, कारण गावात अशी मानसिकता होती की चिखलात जर गाय फसली तर तिला कोणीतरी काढायचंच असतं. तर त्यामुळे ज्यांना काहीही प्रशिक्षण नाही अशा महिला त्यावेळेला बाळंतपण करून द्यायच्या. बऱ्याच गावांमध्ये दाई नव्हती, दाई असली तरी ती मांगीणच म्हणायचे, म्हणजे गावात की ती ते करते, ते विटाळाचं घाणेरडं काम, एवढीच भावना होती. पण तिला प्रशिक्षण दिलं पाहिजे, तिच्याजवळ त्याचं साहित्य पाहिजे, हे सगळं आम्हाला जाणवलं. आणि बाळंतिणीची खोली म्हणजे दिवसा सुद्धा अंधारलेली असायची, की तिथे तो जो रॉकेलचा दिवा म्हणतात ना तसा घेऊन मला दाखवायला घेऊन जायचे. एक प्रसंग मला म्हणजे अगदी डोळ्यासमोर आहे आता सुद्धा, की एका बाईने मला सांगितलं की माझी सावत्र मुलाची बायको आहे आणि तिचं बाळंतपण झालं आहे, मला तर मूलबाळ नाही झालं त्यामुळे मला काही समजत नाहीये, पण तिला आणि बाळाला ताप आहे, तर तुम्ही पाहायला या. मी त्या अंधाऱ्या खोलीत जेव्हा शिरले तेव्हा इतका दुर्गंध होता. म्हटलं हा कशाचा वास आहे, कारण मला काही स्वच्छ दिसतच नव्हतं स्पष्ट. तर मग ती म्हणाली की इथेच बाजूला एक खड्डा केला आहे आणि त्याच्यातच आता 5 दिवस झाले होते त्या दिवशी बाळंतणीला, ती तिथेच संडास लघवी करते आहे आणि त्याच्यावर थोडीशी माती टाकली जाते. मग मी त्या महिलेपर्यंत पोचले तर सगळे रक्ताचे डाग दिसले तिच्या साडीवर. तर म्हटलं हे केव्हाचे आहेत, तर म्हणे बाळंत झाले तेव्हापासून मला आंघोळीला परवानगी नाही मिळाली आहे, तर मी तेच कपडे घालून आहे. आणि मग तिची जागा पाहिली, ती पूर्ण फाटलेली होती, तिथे पण काहीच केलं नव्हतं. रक्तस्रावही आधी खूप होऊन गेला असेल, म्हणजे ती अशक्त, त्याच्यात अस्वच्छता, खाणं सुद्धा काय तर थोडीशी सोजी नाही तर लाह्या दिल्या जायच्या धानाच्या. आणि मग ती तशी पाहिल्यावर म्हटलं तिला आणि बाळाला ताप येणारच ना ह्याच्यातनं. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही तिला दवाखान्यात घेऊन आलो, तिला बाथरूममध्ये आंघोळीला पाठवलं, गरम पाण्याने आंघोळ आणि नवीन कपडे दिले, इंजेक्शन सगळी सुरू केली. पण शेवटी आम्हाला मेडिकलला पाठवावं लागलं कारण रक्ताची गरज होती. तर हे सगळं पाहिल्यावर, आणि हे नागपूर पासून 20 किलोमीटरच्या गावामध्ये जर आहे तर आतमध्ये काय परिस्थिती असेल. आणि म्हणून तो एक ध्यास घेऊनच काम सुरू केलं की गावोगावी दाई प्रशिक्षण आणि आरोग्य कार्यकर्ती प्रशिक्षण झालं पाहिजे. आणि त्यातनं मग आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. तर मी पहिलं जसं आहारामधलं लक्षातच आलं होतं की अज्ञान एवढं आहे की त्यांना उपलब्ध पण नाही आहे सगळं, पण त्यांना जे मिळतं आहे तेही नाही खावंसं वाटत आहे. आणि म्हणून मग आम्ही असं केलं की संक्रांतीच्या काळामध्ये त्यांना हळदी कुंकवासाठी एकत्र यायचा उत्साह असायचा. मग आम्ही त्यांच्यासाठी वाण घेऊन जायचो आणि संध्याकाळी त्या शेतातनं आलेल्या असायच्या आणि तिळगुळ घेऊन जायचो, म्हणून तो पूर्ण गावाचा कार्यक्रम असायचा. आणि इतकं छान वातावरण असायचं, रांगोळ्या काढलेल्या असायच्या, सगळेजण आहे, छोटी मुलं काहीतरी गाणी म्हणतायत. आणि त्यातनं मग मी म्हणायचे की मी तर इथे येते पण मी आठवड्यातनं एकदा येऊ शकते, कारण मी 16 गावांमध्ये जाते आहे. तर मग तुम्ही एखादी अशी मला महिला द्याल का की जी आरोग्याचं तुमचं सगळ्यांची काळजी घेईल, तिला आम्ही प्रशिक्षण देऊ. आणि ती अशी महिला द्या की जिची बाळंतपणं झाली आहेत, ऑपरेशन झालंय आणि तिने पैसे कमावणं आवश्यक नाहीये, कारण आम्ही तर प्रशिक्षण देऊ, आमच्याजवळ तेवढंच आहे, बाकी तिला आम्ही पैसे नाही देऊ शकणार, पण तिने तुम्हा सगळ्यांची सेवा करावी. आणि दाई पण जी कोणी असेल तिथे, किंवा जर ज्या गावात दाई नाहीच आहे त्या गावात कमी शिकलेली असेल महिला पण तिला बाळंतपण करायची इच्छा आहे, आणि मग आम्ही तिलाही प्रशिक्षण देऊ. आणि मग हा पुढचा खूप महत्त्वाचा प्रवास सुरू झाला की डॉक्टर नसेल तिथे आपण काय सेवा द्यायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर हे नेमानी प्रशिक्षण सुरू झालं. त्यांची मग आम्ही परीक्षा घेऊन त्यांना प्रथमोपचाराचं सामान दिलं, पण सोबत आरोग्य शिक्षणाची सगळी माध्यमं त्यांना आम्ही शिकवली. आणि मला असं आठवतंय की दाई तर 5-10 मिनिटं पण शिकू शकायच्या नाहीत, त्यांना झोपच यायची कारण त्या शाळेतच नव्हत्या गेलेल्या. तर म्हणून मग आम्ही त्यांच्यासाठी तर भारूड, बाकी गाणी, नाच, कारण त्या नऊवारी नेसलेल्या असायच्या आणि त्यांना
नाच करायला खूप आवडायचं. मग आम्ही तशा माध्यमातनं हसत खेळत प्रशिक्षण द्यायचो. कार्यकर्त्या तर 6-6 दिवस राहायला यायच्या स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनमध्ये आणि 6व्या दिवशी आम्ही त्यांना समई हातात द्यायचो आणि तो ज्ञानाचा दिवा तुम्ही घरी घेऊन जा आणि एक ब्लाउज पीस द्यायचो. म्हणजे आमची आर्थिक ताकद तेवढीच होती. पण तुम्हाला सांगते की ती शपथ घेतल्यावर त्यांना जे ते व्रत वाटायचं की हे आपल्याला गावात असं करायचं आहे आणि याच्यात कुठेही आपल्याला मानधन डोक्यात ठेवून करायचं नाही आहे. आणि त्या म्हणायच्या आम्हाला एक माहेर मिळालं. तर माहेरून आम्हाला ब्लाउज पीस मिळाला आहे आणि ही ज्ञानाची ज्योत आम्ही गावी घेऊन जाऊ. आणि खरंच त्यांच्या अथक परिश्रमामधनं आजची गावं आम्हाला दिसत आहेत. म्हणजे उघड्यावर संडासला जाणं इतकं होतं मोठ्या प्रमाणावर. तर जी पहिली कार्यकर्ती होती जामठा गावामध्ये, म्हणजे आज VCA क्रिकेट ग्राउंड मध्ये ते खूप नावारूपाला गाव आलंय, पण तेव्हा गावात जायचे तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला पूर्ण संडास केलेली असायची. तर त्या गाडीच्या चाकांना पण सगळं शी लागलेली असायची आणि गावात जायचो तर तो दुर्गंध, गावात म्हशी कुठेही चिखलात बांधलेल्या असायच्या, गायी असायच्या, मग ते माशा, पावसाळ्यात तर कवसायरपच्या बाटलीवर पूर्ण माशा असायच्या. अरे वा, इतकं म्हणजे तिथून बाहेर पडताना खाजच यायची कारण त्या माशा अंगावर बसायच्या. मग ह्या सगळ्याच्या मुळाशी कार्यकर्तीच्याच माध्यमातून जाणं शक्य होतं. पण तुम्हाला सांगते की तिच्या दाराबाहेर सुद्धा शी केलेली असायची. ती रोज सकाळी बाहेर यायची, ते स्वतः उचलायची, तिथे सडा रांगोळी करायची आणि तिने तिथे लिहून ठेवलं की कृपया इथे संडासला बसू नये. ते पण काढून टाकलं जायचं, पण तिने हे चालू ठेवलं आणि रोज ती ते करायची. म्हणजे नामदेवांची गोष्ट आपण ऐकलेली आहे की त्यांच्यावर थुंकलं तर ते पुन्हा जाऊन यायचे आणि शांतपणे. तर हे ती प्रत्यक्ष जगली आणि तिने त्या गावामध्ये सर्वांसाठी कसं शौचालय बांधलं जाईल ते ग्रामपंचायतीची योजना आणि आम्हाला रोटरी क्लब्स किंवा इतर माध्यमातून जो निधी मिळाला त्यातनं केलं. तर हे पहिलं गाव असं की तिथे पूर्णपणे तिथे हा विचारात बदल हा माझं म्हणणं आहे फक्त कार्यकर्तीच्याच अथक परिश्रमामधनं घडलं. तर अशी गावाच्या गावं बदलली त्या काळामध्ये आणि सगळ्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाल्या, 24 तास उपलब्धता होती आणि मग आरोग्य सुधारलं. मला आता तुमच्याशी बोलताना अटलजींच्या ओळी आठवत आहेत. अटलजी लिहितात, भरी दुपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा, अंतरतम का नेह निचोडे, बुझी हुई बाती सुलगाए, आओ फिर से दिया जलाए. तुम्ही असा दीप त्यांच्या हातात दिला, प्रज्वलित केला आणि त्या प्रकाशामध्ये आताचं चित्र कसं आहे गावांमधलं? 25 वर्षापूर्वी इतकं भीषण सांगताय, तर आता बदललेली गावं कशी आहेत? आता दुसऱ्या दृष्टीने भीषणता आहे. म्हणजे शारीरिक स्वास्थ्य सुधारलं पण अचानक ब्लड शुगर 500 किंवा ब्लड प्रेशर वाढलं आहे 220/130 अशा केसेस जाणवायला लागल्या गेल्या 5 वर्षात. आणि मग आम्ही आरोग्य कार्यकर्त्यांजवळ ग्लुकोमीटर आणि BP ऑपरेटर्स हे दिलं. तर त्यांचे आम्हाला फोन यायचे की अचानक असं लक्षात आलंय आणि मग आम्ही त्यांना नेमानी 40 वर्षाच्या पुढच्या सगळ्यांचं ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर मोजा नेमानी असं सुरू केलं. आमचे कॅम्प्स तर होतेच, पण ती लाट आल्यासारखं जाणवायला लागलं. म्हणजे एकीकडे संसर्गजन्य रोग आटोक्यात आले आहेत आणि आता हे सगळे ज्याला मनोकायिक आजार ज्याला आपण म्हणू शकतो ते वाढले, आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आणि ज्याला आम्ही सोमॅटायझेशन म्हणतो, म्हणजे काहीही कारण नसताना हिमोग्लोबिनही नॉर्मल असताना वजन चांगलं आहे पण तरी महिला सतत दुखतं जे करते, घरी राहणारी महिला. तर मग असं लक्षात आलं की तिचं मन दुखतंय कुठेतरी. तर यासाठी मग आम्ही लहान मुलांच्या आयांना एकत्र करणं सुरू केलं कारण त्या निवांत असायच्या दुपारी. मग त्यांना विचारलं की तुम्ही लग्नाआधीचा एक सुखद प्रसंग सांगा आणि लग्नानंतरचा सांगा. पण दुर्दैवाची गोष्ट की बंगल्यात राहणाऱ्या महिला सुद्धा, म्हणजे आता काय झालंय शेती विकल्यामुळे पैसा खूप आला आहे त्यामुळे खूप जणी छान अगदी बंगल्यात राहतात. पण त्यांना विचारल्यावर त्या म्हणायच्या लग्नानंतरचा एकही सुखद प्रसंग आम्ही सांगू शकत नाही. आपण हा विषय असा सुरू ठेवू. तुर्तास आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर पुन्हा हा अतिशय महत्वाचा सायकोसोमॅटिक डिसऑर्डर कडे वळणारा विषय घेणार आहोत. घेऊया एक छोटीशी विश्रांती. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. फक्त एक पाऊल अजून या शीर्षकाअंतर्गत आपण गप्पा मारतोय डॉक्टर उर्मिला क्षीरसागर यांच्याशी. तुम्ही आत्ता सांगत होतात मला की लग्ना आधीचा प्रसंग आणि लग्नानंतरचे सुखद क्षण असं तुम्ही विचारलं, काय म्हणाली ती महिला?
त्यातली महिला असं म्हणाली की फक्त पैसा आणि मुलं बाळं आहेत यांनी आनंद मिळतो का मॅडम? जेव्हा मी लग्न होऊन आले तेव्हा माझं शिवण क्लास झालेला, घरी मशीन होतं, पण नवऱ्याने सांगितलं की तुला सगळं घरच्या घरी मी आणून देईन, पण तू बाहेर पडायचं नाही आणि काहीही काम दुसरं करायचं नाही, तुला पैसे कमवायची गरज नाही. तर तो माझ्यापेक्षा कमी शिकला आहे, पण निव्वळ मी गरीब घरची म्हणून मला इथे दिलं गेलं. पैशा अडक्याला काही कमी नाही आहे, पण माझ्या वडिलांनी शेवटी मशीनही विकून टाकली, माझी वही जाळून टाकली. तर माझं मन दुखतं, त्यामुळे मला लग्नानंतर आनंद नाही वाटत. तर हे मोठ्या प्रमाणावर ऐकायला मिळालं. आणि त्याचा अजून एक परिणाम मला जो लक्षात आला की पैसा आहे, शिक्षण आहे, म्हणजे ग्रॅज्युएट झालेल्या महिला पण आता ग्रामीण भागात आहेत, पण त्या मुलांची काळजी घेत नव्हत्या. आणि मग त्याच्या मुळाशी गेल्यावरही असं लक्षात आलं की त्यांना घरीच बसून ठेवलं आहे आणि नवरा व्यसनी आहे, पण कुठे बोलता येत नाही हे बाहेर, म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार असं वातावरण आहे. आणि पुन्हा त्यांना चार चौघींमध्ये जायलाही परवानगी नाही आहे, त्यामुळे मन कुठे मोकळं करणार हे. आणि मग काय टीव्ही आहे, मग टीव्हीवरती जो सगळा भौतिकवाद दिसतो त्यामुळे त्यांचं मन अजूनच निराश होतं. आणि त्या याच्यात मग मुलांनी हट्ट केला तर पैसे द्यायचे आणि मग जे तिथल्या दुकानात मिळतं, म्हणजे ते काय काय म्हणायचे बा, फिंगर्ड आणि ABCD असलं सगळं, की ज्यामध्ये प्रोटीन्सच नाहीत, फक्त मैद्याचे प्रॉडक्ट्स. आणि आईला वेळ असून ती तो अशा कारणासाठी वापरत नव्हती की कारण त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला तो आता उत्साहच नाही राहिलाय, अंगवणच नाहीये आम्हाला, कारण हे आम्ही पाहिलंही नाहीये आणि आता आमचं शिक्षण जरी झालंय पण आम्हाला जगण्यातला आनंदच नाही मिळत आहे, तर नवीन काही करून पाहावं हेच नाही लक्षात येत आहे. आणि म्हणून मग त्यांचंही हिमोग्लोबिन कमी जाणवायचं आणि मुलांचं पण. 5 वर्षाच्या आतल्या मुलांसाठी आम्ही 10 वर्षापासून हे सगळं काम अजून वाढवलं, कुपोषित मुलांसाठी पण केलं. आणि मग त्याच्यात हे सगळं जसं लक्षात यायला लागलं तर कुठेतरी मन आता अधिक अशक्त झालं आहे. त्यामुळे पहिल्या सगळ्या अडचणींमधनं पुढे आलोय, पण पुन्हा प्रश्नचिन्ह आलं की पुन्हा जो पहिला प्रश्न होता की बाई मला मरायची दवाई दे, यासाठी काय करावं. तर म्हणून मग पुढचा प्रवास सुरू झाला. मग आम्ही सगळ्या गावांमध्ये संध्याकाळच्या बैठका घेतल्या आणि तुझं मन दुखतंय का ग हा प्रश्न घेऊन चर्चा केली. तर तेव्हा पहिल्यांदा ना मन दुखणं म्हणजे काय हेच त्यांना नव्हतं समजत. तर मग त्याबद्दल चर्चा व्हायची. मग मी आशा आणि निराशा अशा 2 महिलांची गोष्ट सांगायचे. मग त्यातनं त्यांना हळूहळू उलगडायचं की सगळं असतानाही कोणी जीव देऊ शकतं, उदास राहू शकतं. आणि जेव्हा की सगळी संकट आहेत जी त्यांच्यातल्या बऱ्याच जणींवर असायची, पण त्यातनं पण बचत गटाच्या माध्यमातून एखादी महिला कशी पुढे जाऊ शकते. आणि मग ती चर्चा छान रंगायची. मग त्यातनं अजून विषय निघायचे की सुख, दुःख, शांती, समाधान, समृद्धी आणि आनंद या शब्दांबद्दल बोलायचो. आणि तुम्हाला सांगते लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत जेव्हा एकत्र बसायचे, पण सगळ्यांचं एकमत असायचं की आनंद हा परस्पर संबंध चांगले असण्यावर आहे, न की पैशात आहे. पण हे जरी समजत असलं तरी प्रसार माध्यमांचा पगडा इतका वाढत चालला होता. आता तर मोबाईल आले आहेत सगळ्यांच्या हाती. करोनापासून ही परिस्थिती अजून बिघडली आहे, कारण सगळ्यांना असं वाटतं की आता ज्ञान माझ्या हातात आलं आहे, पण ते काय घ्यावं, कोणतं ज्ञान आपल्यासाठी योग्य आहे आणि कोणतं अयोग्य. मुळातच तसं शिक्षण नव्हतं. म्हणजे आधी तर स्वतः आपण कोण आहोत हेच माहिती नाही, त्यात नंतर जगण्याची काही म्हणजे कशासाठी जगतो हे माहिती नाही, त्यात तुम्ही ती सुरुवात केली आणि आता ह्या मोबाईल आणि याच्यामुळे खरंच. मग हा सायकोसोमॅटिक डिसऑर्डर जो तुमच्या लक्षात आला, त्यातून मनोज्ञान आणि मनोविकार याच्यावर, म्हणजे तुम्ही सायकोलॉजीमध्ये MA असल्यामुळे आणि आता मेडिकलचा पूर्ण तुम्ही अभ्यास केला असल्यामुळे, मग याची नेमकी सुरुवात कशी झाली? कारण नागपूरमध्ये आपलं मनोज्ञान आहे, अतिशय आगळं वेगळं असं हे मनोज्ञान आहे. इथे येऊन तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी बोलू शकता आणि त्याच्यावर उपचार सुद्धा केला जाऊ शकतो. तर ती सुरुवात कशी झाली? सुरुवातीला आम्ही नागपूरला आल्यावर जी मोठी समस्या आमच्या लक्षात आली होती की घरोघरी वृद्ध आहेत, पण नंतरची पिढी ही नोकरीनिमित्त बाहेर गेलेली आहे किंवा 3 पिढ्यांमधली शेवटची पिढी बाहेर गेली आहे, पण 60 वर्षाच्या आसपासचा मुलगा सून आहे की ज्यांना मुळातच ब्लड प्रेशर, डायबिटीस हे सगळे आजार आहेत. मग त्यांना 80-90 वर्षाच्या आई वडिलांची किंवा सासू सासऱ्यांची सेवा करणं कठीण जात आहे.
म्हणून मग आम्ही रामाश्रय नर्सिंग केअर सेंटर सुरू केलं आणि त्यामध्ये आलेल्या रुग्णांच्या मनावर झालेला परिणाम किंवा त्यांच्या नातेवाईकांना पण जी खंत वाटायची, म्हणजे येऊन ढसाढसा रडायची मुलं किंवा सुना की हे आम्ही नाही करू शकत आहे, नातेवाईक आम्हाला टोचून बोलतात पण आम्हाला खरंच शक्य नाहीये, तेव्हा ही सामाजिक परिस्थिती लक्षात आली की ह्याच्यात फक्त शरीर नाही आहे, ह्याच्यात प्रत्येकाचे स्वभाव आणि जी 2 पिढ्यांमधली वाढती दरी आहे, संवाद कमी झाला आहे, 3 पिढ्या एकत्र राहणं आता नाही आहे, मग ह्याच्यातनं काय मार्ग काढता येईल. कारण कोणी जाणून बुजून नेहमी चुकीचं वागतं असं नाही, पण परिस्थिती तशी असते आणि मग आपल्याकडे कसं असतं की सुनाच वाईट आहेत असं एक जनमत असतं. पण आम्हाला तिथल्या आजी आजोबांचं वर्तन पाहिल्यावर असं लक्षात आलं की त्यांचे जे स्वभाव दोष वर्षानुवर्षाचे किंवा जो दुराग्रह जे नवीन पिढीला नाही, आणि वय वाढतं तसा तसा तो हट्टीपणा वाढतो आणि त्यातही जर नवीन पिढीशी तुम्ही जुळवूनच घेणार नाही तर कोण किती काळ सहन करेल, कारण शेवटी त्यांच्याही तब्येतीवर मग त्याचा दुष्परिणाम व्हायचा. म्हणून मग मनाच्या स्वास्थ्याची गरज जास्त लक्षात आली आणि ह्यातनं पुन्हा आमच्याकडे काही मनोरुग्णच, म्हणजे ज्यांना 25-25 वर्ष सिझोफ्रेनिया नावाचा आजार आहे आणि घरी खूप चांगलं सांभाळत होते, पण त्यातल्या काही जणांचे अनुभव असे होते की जर एक व्यक्ती सांभाळायला ठेवलं, कारण अशा मनोरुग्णांना 24 तास फक्त घरचे नाही सांभाळू शकत, कारण शेवटी बाहेर जाणं आहे आणि त्यांच्या घरी मग समाजामधले लोक कमी येतात, तर या सगळ्यामध्ये त्यांना कोणीतरी घरी ठेवायला जर लागलं आणि त्या व्यक्तीने जर चांगलं सांभाळलं नाही मग मन जास्त दुखतं ना, की नुसतं पैशानी सगळं मिळत नाहीये. मग समजा जो सांभाळणारा आहे तो जर मोबाईलच घेऊन बसला आणि यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर मग काय करायचं. म्हणून मग आम्ही या सेंटरमध्ये अशांना पण ठेवणं सुरू केलं. आणि कारण असं होतं की समजा 25 पेशंट्स एकत्र आहेत, म्हणजे आता तर 40 जण आहेत, पण त्यामध्ये जर आपलं पुरेसे स्टाफ मध्ये आपण सेवा कार्याची कायम त्यांच्यामध्ये जर भावना आपण रुजवली तर सगळेजण मिळून एका मोठ्या कुटुंबामध्ये आपण सांभाळतो आहे अशा पद्धतीने सेवा करायला लागले. आणि मला असं जाणवतं की त्यातनं त्यांची आध्यात्मिक उंची वाढली. म्हणजे आमच्या ज्या गावातल्या कार्यकर्त्या त्याच आता इथे रामाश्रय नर्सिंग केअर सेंटरमध्ये जेव्हा काम करतायत तर त्यांचं हे म्हणणं होतं की शहरामधलं मानसिक स्वास्थ्य जास्त खराब आहे, तर म्हणून मग मनोद्यानची निर्मिती झाली. आणि कोणाच्याही मनाला जर चांगलं वाटायला हवं असेल तर पहिल्यांदा एक पंचेंद्रियांना तृप्त करणारं वातावरण असावं. आणि त्यातही जर चांगलं वाटत नसेल तर ज्याला आपण उजव्या मेंदू तर्फे काम करणं असं म्हणतो की ज्याच्यामध्ये सगळी सृजनशीलता आहे, मग तुम्ही संगीत, चित्र, कला वेगवेगळ्या ह्याचा उपयोग करू शकता. शिवाय योगोपचाराचंही खूप महत्व आहे. पण या सगळ्यांनी पण जर बरं नाही वाटलं तर मग मानसोपचार करायला पाहिजे, तज्ञांकडनं घ्यायला पाहिजे. पण त्यामध्ये पण असं जाणवलं की समाजात खूप गैरसमज आहेत आणि ज्यांच्या घरी मनोरुग्ण आहेत त्यांना ते झाकून ठेवायचं आहे. तर मग आपण असं एक वातावरण करावं की जिथे शहरामधले सगळे एकत्र येऊ शकतील. म्हणून आम्ही एक कॅफे सुरू केला आहे की ज्याच्यामध्ये जे मनोरुग्ण आहेत त्यांच्याच पुनर्वसनासाठी काम केलं जातं. त्यांच्या मदतीला नॉर्मल सगळे आहेत स्वयंपाकाला वगैरे, पण त्यांची सोशल स्किल्स वाढावी आणि मग ही जी शहरातल्या सर्वांची भावनांची देवाणघेवाण की प्रत्येकाचा आनंदमय कोश पण त्याच्यामधनं तृप्त होऊ शकतो. तर अशा पद्धतीने छान संकल्पना आहे ही. हा मनोद्यान नेमका काय आहे आणि काय काम करतो हे एका ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत. घेऊया एक छोटीशी विश्रांती. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. फक्त एक पाऊल अजून हा विषय घेऊन आपण डॉक्टर उर्मिला क्षीरसागर यांच्याशी गप्पा मारतोय आणि मनोद्यान पार्क किंवा जो कॅफे त्या चालवत आहेत त्या कॅफेविषयी जाणून घेतोय. तुम्ही आता अतिशय सुंदर बोललात की रसरूप स्पर्शगंध या पंचेंद्रियांना नीट संतुलित ठेवण्यासाठी खरं म्हणजे काम केलं पाहिजे, म्हणजे मनोविकार वाढणार नाहीत. त्याबद्दल थोडासा प्रकाश टाका. एक असा अनुभव आला होता की एक IT सेक्टरमध्ये काम करणारा 35चा आणि त्याचं ब्लड शुगर त्याची 400-450 राहायची. तर त्याच्याशी जेव्हा मी संवाद केला तर त्याच्या गांभीर्य तर लक्षात आलं होतं त्याच्या, पण रोज रात्रभर काम करायचं आणि दिवसा झोपायचं. तर जेव्हा त्याच्या लक्षात आलं की नाही आता आपल्याला योगोपचार खूप महत्त्वाचा आहे, मनावरही काम करायला पाहिजे, मग त्यांनी काही काळ सुट्टी घेतली आणि तो सकाळी जेव्हा योगासनं करायला बाहेर पडला तर तो म्हणाला मी किती वर्षांनी सूर्योदय पाहिला.
आणि त्यांनी मला एकदम जो मनावर सकारात्मक परिणाम जाणवला की आपलं काहीतरी चुकलं आहे. पैशाच्या मागे लागत आपण हे सगळं जे आपल्या आजूबाजूचं निसर्ग, त्यांच्याशी संवाद किंवा बाकी ज्या सृजनशीलतेच्या गोष्टी, हे सगळं कुठेतरी विसरलो आहे. मग आम्हाला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये डिप्रेशनसाठीची एक छोटी किट असं एक शिकवलं होतं की साधी घंटा, की ज्याच्यामधला जो ओंकार आहे तो नाद आहे, पण तो ओंकारच आहे, की त्याचा कसा परिणाम होऊ शकतो. किंवा चॉकलेटनी तात्पुरतं बरं वाटतं म्हणून तसं सोबत ठेवावं. मोराचं पिस म्हणजे मग त्यांनी स्पर्श आपल्याला चांगला होऊ शकेल. एखादं आपल्याला जे पाहिल्यावर, मग कोणाचं देवावर श्रद्धा असेल किंवा कोणतंही असं छोटंसं चित्र निसर्गाचं असो काही पण, की ज्याने आपल्याला लगेच छान वाटेल. आणि आपल्या जो सुवास आपल्याला आवडतो सुगंध, तर ती अत्तराची कोपी असं ठेवावं. मग यातनं अजून विचार केला की हे सगळं आपण रोजच्या ह्याच्यात कसं आणू शकतो. मग माइंडफुलनेस टेक्निक आहे की ज्याच्यामध्ये याची आपण आठवण करून घेऊ शकतो की डोळे मिटून पण आपण त्या वातावरणात जाऊ शकतो, म्हणजे मनाने ते अनुभवणं. आणि ह्यातनं मग आपण काय करू शकतो, मग आपण जी ही गोष्ट करू ती आपण अजून सृजनशीलतेने कशी करू शकतो. साधी रांगोळी, मग ती वेगवेगळ्या पद्धतीने कशी करायची, किंवा मंडला आर्ट आहे त्याच्यामध्ये कसं करायचं. आणि ज्यांना मानसिक आजार असतो त्यांच्यामधला पण हा प्रवास लक्षात येतो की सुरुवातीला जर खूप तीव्र त्यांचे सिम्पटम्स असतील तर त्यांना नाही रंगवता येत, आणि जर ते कॉम्प्लिकेटेड चित्र असेल तर ते एकाग्र नाही होऊ शकत. आणि मग जसं जसं उपचारांनंतर त्यांच्यातला बदल तो पण आम्ही तिथे अनुभवला आहे की असं मग नंतर कितीही कॉम्प्लिकेटेड, आणि मग रंगसंगती हे सगळं. आणि त्यात पण प्रत्येक माणसाची आवड वेगवेगळी असते, त्यामुळे मग त्यांना काय करावंसं वाटेल हे शोधायला पाहिजे. ज्याला चित्र आवडेल त्याला संगीत आवडेलच असं नाही, म्हणून मग त्यांना ज्यांनी आनंद मिळेल असं आम्ही मग मनोद्यानमध्ये शोधणं सुरू केलं. आणि सोबत औषधं तर होतीच, समुपदेशन होतं, पण त्यांना या सगळ्या मुशीत घातलं की त्यांचं एक दिवसभराचं आम्ही वेळापत्रक ठरवलं. आणि त्याचे इतके आश्चर्यकारक परिणाम आहेत की त्यांचं पुनर्वसन होऊन आज ते स्वयंपूर्ण आहेत, कुटुंबाचंही पालनपोषण करू शकतायत, आणि समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पण बदलला आहे. तर हे सकारात्मक वातावरण जे आहे, म्हणजे आता कॅफेमध्ये हे सगळं की इथे सांगितलं की वाढदिवसाची तयारी छान होते, कारण त्या जे आमचे मनोरुग्ण आहेत त्यांना पण जाणवलंय ना की डेकोरेशन कसं केलं की आपल्यालाही छान वाटतं आणि समोरच्यालाही छान वाटतं. तर असं सोप्या सोप्या पद्धतीने पण पंचेंद्रियांना तृप्त करणारं वातावरण हे आम्ही तिथे नेहमीच देत असतो. मग आणखी काय काय ऍक्टिव्हिटीज चालतात या मनोद्यानामध्ये? तिथे रोज सकाळी योगासनं, प्राणायाम याचं प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यानंतर हे जे मनोरुग्ण आहेत ते येतात, आणि सोबत सोबत रामाश्रय नर्सिंग केअर सेंटरमधली जे आजी आजोबा आहेत तर त्यांच्या पण मनाला सकारात्मक वाटण्यासाठी मग भजन नेमाने केलं जातं, रांगोळ्या काढणं, त्यांना पण वेगवेगळ्या, जसं कॅरम आहे, पत्ते आहेत, टीव्ही तर असतोच, मग तिथे रामरक्षा किंवा बाकी हे सगळं पण त्यांच्याकडनं म्हणवून घेणं, काही स्पर्धा घेणं. आणि दिवसभरामध्ये मग एक डान्स मुवमेंट थेरपी असते, किंवा बाकी पण संगीताचं त्यांचं प्रशिक्षण दिलं जातं, कला कौशल्याचं प्रशिक्षण असतं. आणि मग सोबत सोबत खाण्यापिण्याचे तर आहेतच गोष्टी, तर त्याच्यातही मग केक आहे, चॉकलेट्स आहे, असं वेगवेगळं शिकवलं जातं. तर त्यांचा दिवस खूप छान जातो, आणि ह्यामधनं पुन्हा रोजगार मार्गदर्शन पण होऊन जातं. तर असे सगळे हे उपक्रम आहेत, सर्व वयोगट, आणि बाहेरचेही कोणी येऊन तशा पद्धतीने करू शकतात. म्हणजे छोटे छोटे कार्यक्रम, किटी पार्टी, बैठका, असं सगळं होऊ शकतं. त्याच्यासाठी सुद्धा तो कॅफे तुमचा ओपन आहे. हो, कोणीही यावं. मुख्य उद्देश तोच आहे की तिथे येणाऱ्याला असं मनात नाही राहावं की अरे मी इथे गेलो तर माझ्याकडे समाज वेगळ्या ह्यानी पाहिल का. नाहीतर मन म्हटल्यावरती पहिलं तर सगळ्यांना मानसिक आजारच डोक्यात येतात, पण तिथे मी गेलो तर असं कोणी म्हणणार नाहीये. म्हणजे ज्याला मानसिक आजार आहे ती व्यक्ती पण येऊ शकते, घरचे पण निर्धास्तपणे येऊ शकतात. नाहीतर सुरुवातीला आम्हाला काही पालक म्हणायचे की आम्ही इथे येताना आम्हाला धाकधूक वाटते की आमचे नातेवाईक जर आम्हाला पाहतील तर जे आम्ही लपवलं आहे मुळात की आमच्या मुलाला असा आजार आहे ते जाहीर होईल. पण आता या मनोद्यानमुळे सगळं एकत्र आलं आहे, पूर्ण समाज एकत्र आहे, आणि समाजाच्या मानसिकतेसाठीचं काम सुरू आहे. तर हा एक खूप सकारात्मक आहे. कारण काय, तुम्ही जसं म्हणालात की त्या व्यक्तीपेक्षा त्याच्या भोवती असणाऱ्या त्याच्या आईबाबांना किंवा कुटुंबातल्या घटकांना ती भीती वाटत असते, लोक काय म्हणतील.
त्याला तुम्ही अगदी मोकळं केलंय सहज आणि सगळ्यांना एकत्र सगळे. सामावून घेतलं. म्हणजे तिथले कार्यकर्ते पण बाकी जे मनोरुग्ण सोबत आहेत त्यांच्याशी इतके मिसळून गेले आहेत की तिथे राहणारे हे मनोरुग्ण पण म्हणतात की बाहेरच्या समाजात आम्हाला भीती वाटते आता, की इथे आम्हाला जे सुरक्षित वातावरण वाटतं, जे प्रेम आम्हाला मिळतं आहे, मग मला बहीण भाऊ कोणी नसेल तर मला इथे ही नाती मिळाली आहेत, रक्षाबंधनही होतं, भाऊबीज होते, तर ह्या पण तर माणसाच्या गरजा आहेत ना, की सगळी नाती मला मिळणं, आणि ह्याच्यामधनं ती देवाणघेवाणच आहे. कारण शेवटी ज्या आमच्या कार्यकर्त्या आहेत त्यांनाही वैयक्तिक आयुष्यात कुठे सगळी सुख आहेत, पण त्यांना पण ही नाती मिळतात. तर म्हणून तो एक आम्ही मोठा कुटुंब, मोठा परिवार आहे असंच वातावरण ठेवलं आहे. सगळे सण समारंभ आम्ही एकत्र करतो आणि आम्ही पण तेच जेवतो की जे तिथे शिस्त. तर त्यामुळे कोणाच्याच मनात असं येत नाही की आपल्याला टाकून दिलं आहे. आणि हे नागपूरच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी माधवनगरमध्ये हा रामाश्रय आणि मनोद्यान पार्क आहे. आपण जरूर त्याला कधीतरी भेट द्या. तुम्ही याच्यातनं रोजगार निर्मिती म्हणालात, त्याच्यावर मला थोडा प्रकाश टाकायचा आहे. कशी होते रोजगार निर्मिती? हां, तर करोना काळात असं झालं होतं की आमच्या इथे एक कार्यकर्ती होती आणि जिला मानसिक आजार लक्षात आला होता. त्यामुळे आम्हाला तिथे रुग्णांची सेवा करण्यासाठी तिला ठेवणं शक्य नव्हतं. पण ती विधवा होती आणि तिला 2 मुलं होती. तर काय करायचं पुढे? आणि ती एकदम म्हणाली की फार तर मी 1-2 महिने संसार चालू शकेल एवढे पैसे बँकेत आहेत, पण माझ्यासाठी काहीतरी करा. मग मला प्रश्न हा पडला की काय केलेलं ठीक राहील. तर सुदैवाने आमच्या इथे एकही मृत्यू नाही झाला करोनाच्या पहिल्या साथीमध्ये, आणि 40,000 रुपये महिन्याच्या शेवटी उरले होते. तर मी असा विचार केला की ते तिचे आहेत पैसे, पण नुसते तिला 40,000 दिले तर ते संपून जातील. मग त्याच्यामध्ये आम्ही पल्वरायझर घेतला. हा, की ज्याच्या म्हणजे मोठी आटाचक्की. तर त्यातनं मग तिला प्रशिक्षण दिलं. जसं शक्तिपीठातही आपण ऐकलं असेल की वेगवेगळी पीठं बनतात, तर तिथून सगळं प्रशिक्षणही तिला दिलं आणि आज ती स्वयंपूर्ण आहे. तिचा रोजगार तीच उभा करते, तिची सिम्पटम्स तेव्हापासून आटोक्यात आली आहे आणि ती सगळी पीठं इतक्या आनंदाने करते. आणि सिझोफ्रेनिया या आजारामध्ये असं असतं की शक्यतो त्यांना ना खूप जणांशी संवाद करायचा नसतो, तर ती स्वतःसोबतच संवाद त्यामुळे करू शकते. ते ती आपली शांतपणे करते, पॅकिंग होतं आणि आपण काहीतरी पुन्हा निर्मिती केली आहे याचा पण आनंद मिळतो. आणि यातनं असं झालं की ती आता रुग्णसहाय्यक म्हणून पण पुन्हा कामाला येऊ शकते. तर हा जो 5 वर्षाचा प्रवास आहे, तर असं आम्ही वेगवेगळ्या रुग्णांसाठी पण करतो आहे की ज्याला जे शक्य होईल. एखादा रुग्णसहाय्यक म्हणूनच तयार झाला, त्याच्यातला संशयाचा आजार आटोक्यात आला आणि आज तो रुग्णांची सेवा करू शकतो. तर असं वेगवेगळं ज्याला जे जमेल, रोज नवीन आव्हान आणि रोज त्याच्यावर नवीन काहीतरी शोधायचं आणि त्या त्या व्यक्तीला ते द्यायचं. अतिशय सुंदर असा हा प्रवास आहे, मनोद्यानाचा आहे, रामाश्रयाचा आहे आणि अर्थातच निरामय आयुष्य सगळ्यांनी जगावं ही माऊलींची जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेचं आहे. आपण पुन्हा एकदा छोटासा ब्रेक घेतोय आणि त्यानंतर ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टर उर्मिला यांच्याशी गप्पा मारतोय. फक्त एक पाऊल अजून. आत्तापर्यंत आपण वृद्धांच्या समस्या सांगितल्या, महिलांच्या समस्या सांगितल्या, अनेक वेगवेगळ्या समस्यांबद्दल आपण बोललो. पण आता आपल्या देशासमोर सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे तरुणाईचं आव्हान. प्रचंड तरुणांची शक्ती असलेला आपला देश आहे आणि जग सुद्धा आपल्याकडे खूप वेगळ्या आशेने बघतंय. तर या तरुणांना या मनोविकारातनं बाहेर काढण्यासाठी आपण काही काम करता आहात का? हो, बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. कारण किशोरी ज्या आहेत गावोगावच्या, तर त्यांना पूर्वी तर असं होतं की बालविवाह होते, तर त्यांना त्याच्या आधी वेगवेगळं शिकवणं, कारण घरातनं याच्याबद्दल चर्चा व्हायचीच नाही. आणि आता लग्नाचं वय वाढलं आहे, त्यासोबत नको त्या गोष्टी पण शिरल्या आहेत. मोबाईल सोबत बाकी पण सगळं आहे. करोना काळात तर इतक्या मुली पळून गेल्या. तर गावोगावी त्याची एक खूप निराशाजनक परिस्थिती उभी राहिली. मग यातनं आम्ही किशोर विकास प्रकल्प अजून पुढे नेला की वेगवेगळी जीवन कौशल्य त्यांना शिकवायला हवी आहेत. कारण असं लक्षात आलं आहे की आता या 5 वर्षामध्ये शिक्षणाची खूप साधनं वाढली आहेत, त्यांना सुविधा आहेत सगळ्या, पण बाहेर पडल्यावरती कसं स्वतःला टिकवायचं आणि कुठेही आपण सकारात्मक काम कसं करू शकू ह्यासाठी आम्ही त्यांना आठवड्यातनं एकदा एकत्र आणतो आणि कार्यकर्तीच्या माध्यमातनं
त्यांना वेगवेगळी जीवन कौशल्य देतो, व्यक्तिमत्व विकास शिबिरं घेतो. सोबत किशोरांसाठी पण काम सुरू केलं आहे. युवा मेळावेही घेतो वेळोवेळी आणि त्याच्यामधनं एक सुजाण नागरिक कसा होऊ शकेल त्यांच्यासाठी वेगवेगळं स्वच्छता म्हणा किंवा पर्यावरण अनुरूप काय करावं. जसं आम्ही आता गेल्या उन्हाळ्यामध्ये असं केलं की सगळ्या मुलांनी मिळून बिया गोळा केल्या. अच्छा. उन्हाळ्यातच त्या वाळवल्या व्यवस्थित, त्याच्यानंतर त्याची रोपं तयार केली पावसाळा सुरू झाल्यावर, आणि मग ही सगळी युवा शक्ती आणि छोटी छोटी मुलं यांनी मिळून गावोगावी वृक्षारोपण केलं. तर ते आम्ही सगळ्यांनी केलं आणि आम्ही ती सगळी रोपं जगवणार आहोत ही भावना पण दिली. तर याच्यात आम्ही नेहमी त्यांना हे सांगतो की तुम्ही रोज किती तास स्वतःचा विचार करून राहा, पण आठवड्यातला 1 तास तरी समाजाचा विचार करायचा. आणि त्यातनं हे सामाजिक दायित्व त्यांच्यात रुजवण्याचं काम सुरू आहे. आणि गावोगावची युवती किंवा युवक यांना आम्ही छोट्या मुलांना 7वी पर्यंतच्या मुलांना संस्कार वर्ग आणि अभ्यास वर्गाच्या माध्यमातून वेगवेगळं शिकवणं आणि सोबत सुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीशी त्यांना जोडून ठेवणं या दृष्टीने विविध उपक्रम राबवतो आहे. त्यामुळे हा प्रवास तर करतच राहायला लागणार आहे. नवीन नवीन आव्हानं याच्यात येणार आहेत. तर आम्ही सगळे मिळून याच्यामध्ये कार्यरत आहोत. शिक्षणाबरोबर सामाजिकतेचं भान ते घराघरातनं खरं म्हणजे मिळायला पाहिजे, शाळांमधून मिळायला पाहिजे आणि तुमच्यासारख्या संस्थांच्या माध्यमातून सुद्धा मिळत आहे. मला सांगायला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. डॉक्टर उर्मिला क्षीरसागर यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट मेंबरपदी नुकतीच राज्यपालांनी त्यांची नियुक्ती केली आहे. त्यांचा हा 25 वर्षाचा सामाजिकतेचा जो वसा त्यांनी घेतला, तो वसा आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. त्याबाबत त्यांच्याकडनं आणखी मोठ्या प्रमाणामध्ये हे कार्य व्हावं म्हणून कदाचित ही नियुक्ती असेल. त्यांच्या अनुभवाचा फायदा समाजाला व्हावा आणि याशिवाय त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला सांगावंसं वाटतं की आपल्याजवळ काही असेल तर ते आपल्याबरोबर इतरांना देण्याचं कसब ज्याला जमतं त्याला ती सामाजिकतेचं भान येतं. आणि तुम्ही जसं म्हणालात की रसरूप गंध स्पर्शासह अगदी सगळ्या रंगांनी आपलं आयुष्य रंगून जावं आणि त्यातला एक भाग आपण समाजासाठी द्यावा, असं तुमचं आयुष्य आहे. तुमच्या दोघांचं सुद्धा आयुष्य आहे. त्यामुळे तुमचं खूप मनापासून अभिनंदन. आणि जाता जाता समाजाला तुम्ही नेमका काय असा संदेश द्याल की इतक्या वर्षांच्या अनुभवातनं काय वाटतं की समाजाने काय केलं पाहिजे? जो एक सुशिक्षित समाज आहे त्यांनी त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय असलं पाहिजे? सुशिक्षित समाजाने फक्त मी आणि माझा छोटासा परिवार असा दृष्टिकोन न ठेवता ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्यात आपल्याकडे जे आहे ते कसं देता येईल ह्याचा विचार करणं खूप आवश्यक आहे. कारण दिवसेंदिवस खूप भौतिकवाद वाढला आहे. त्यामुळे माझं सुख याच्या पलीकडे जाऊन जो आनंदाचा प्रवास आहे, म्हणजे पंचकोशाची जी कल्पना आहे की अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश, तर हे सगळं सुशिक्षित समाजाला समजू शकतं. पण आपण काय खातो आहे, त्याच्यात चुका असतील त्या स्वतः शिकून दुसऱ्याला शिकवणं, आपला प्राणाचा संचार चांगला झाला पाहिजे की ज्याने मनोकायिक आजार आपण आटोक्यात ठेवू शकतो, तर ते स्वतः शिकून तुम्ही गावोगावी किंवा समाजातही सगळीकडे याचा प्रचार प्रसार करायला हवा आहे. कारण बरेच आजार हे त्यामुळे होत आहेत. मनाचे तर आजार दिवसेंदिवस वाढत आहेत. तर त्यामध्ये सुद्धा जोपर्यंत अपेक्षा आणि अपेक्षाभंगाचं दुःख ह्याच्यातनं आपण पुढे जाणार नाही किंवा स्वमताचा आदर आणि दुसऱ्याच्या मताचा आदर हे सगळं शिकणं आवश्यक आहे. आणि त्यातनं ते शिकण्यासाठी विज्ञानमय कोशाचाही उपयोग होणार आहे. आणि जेव्हा हे 4ही कोश आपण नीट सांभाळू तेव्हा तो आनंदमय कोशाचा प्रवास होणार आहे की मी कुठेतरी माझ्या सुखापलीकडे, म्हणजे मी शारीरिक दुःख सुद्धा सोसेन पण मी समाजाला आनंद देईन आणि त्याने मला आनंद मिळणार आहे. तर हा मला म्हणजे सगळ्यांकडनंच नेहमी ही अपेक्षा राहते की आपण सगळेजण मिळून विश्वबंधुत्वापर्यंत पोहोचू. हो, विश्वची माझे घर असं म्हणत वसुधैव कुटुंबकम हा सल्ला आजच्या या चर्चेच्या माध्यमातून आमच्या भगिनींना आणि सगळ्यांनाच दर्शकांना मिळाला असेल यात शंकाच नाही. अतिशय सुंदर असं एक वाक्य आहे, तू अत्तदीप भव स्वयं दीप हो. आपल्या आतला दिवा जेव्हा प्रकाशमान होतो तेव्हा तो आपल्याला प्रकाशित करतोच, आनंद देतो, ऊर्जा देतो, पण त्याचबरोबर आजूबाजूचं वातावरण सुद्धा प्रकाशमान करतो. आणि तो खऱ्या अर्थाने ही जी देवाणघेवाण आहे ती देवाणघेवाण करायला मदत होते. आणि सामाजिक आरोग्य, मग ते मानसिक असेल, शारीरिक असेल, हे सगळं आरोग्य जर सुखी असेल तर आपण सुद्धा सुखी राहणार आहोत. हा संदेश आज आपण आम्हाला दिलात. आणि सखी सह्याद्रीच्या या कार्यक्रमात तुम्ही आलात त्याबद्दल नागपूर दूरदर्शनतर्फे तुमचे मी मनापासून
मनापासून आभार मानते आणि तुमच्या सगळ्या कार्याला मनापासून शुभेच्छा देत पुन्हा एकदा तुमचे आभार मानून आजचा कार्यक्रम आपण इथे संपवतोय. पुन्हा भेटणार आहोत अशाच सखी सह्याद्रीच्या एका नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. नमस्कार.